थोडंसं तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येतो. बालपणातनं अशी कोणती ताकद तुमच्यामध्ये आली की प्रत्येक गोष्ट संयमानं घेणं, उलट न उत्तर देणं, तर हा एक वारसा आहे, तर याबद्दल काय तुम्ही सांगाल? हे खरं घरातनं शिकायचं असतं आणि म्हणून आईवडिलांचे संस्कार असतील आणि विशेषतः कोणाला कदाचित माहीत नसेल, मी पहिलं राजकारण जे केलं, राजकारणाला जी सुरुवात केली ती प्राध्यापक मधु दंडवतेंबरोबर मी राजकारणाला सुरुवात केली. आणि मधु दंडवते साहेबांना बघितल्यानंतर आणि त्यांच्यामध्ये बॅरिस्टर नाथपै साहेबांचा वारसा असल्यामुळं आपण त्यांच्यासारखं बनू शकत नाही, पण त्यांनी जी आखून दिलेली वाट आहे त्याच्यावर चालायला काय आपल्याला हरकत नाही. तो दृष्टिकोन ठेवून आपल्याला माहीत असेल की माझ्यावर इतक्या गलिच्छ पद्धतीने देखील आरोप झाले, पण मी त्याचं उत्तर 91,000चं मताधिक्य घेऊन दिलं. त्याच्यामुळं संस्कार आणि आपली काम करण्याची पद्धत ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आणि मी कधीही आपल्याला माहीत असेल की मी टीका केली नाही, पण टीका करायला उत्तर मतदारांनी दिलेलं आहे. माझा पहिला विजय 6,000 मतांना होता, दुसरा विजय माझ्या अंदाजामध्ये 9-9.5 मतांना झाला, तिसरा 42,000 मतांना झाला आणि चौथा आता 91,000 मतांनी झाला. जी लोक स्वतःची एक टर्म सांभाळू शकली नाही ते आमच्यावर टीका करतात, त्यांना राजकीय वारसा आहे ते आमच्यावर टीका करतात. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की माझ्या घरात ना कोण ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, ना सरपंच आहे, ना कोण आमदार आहे, ना खासदार आहे. त्याच्यावर मला जनतेमध्ये कसं वागायचं हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच कदाचित जनतेच्या आशीर्वादामुळे मी कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो. पण मंत्रिपदाची हवा देखील माझ्या डोक्यात नाही. आम्ही ताम्रपट घेऊन येत नाही. आज माझ्यावर 50 पोलीस असतील, पण ते पद गेल्यानंतर ते असणार ह्याची देखील जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की संयम, नेत्यावरची निष्ठा आणि नम्रता जर असेल तर राजकारणामध्ये काहीही कमी पडत नाही. ते उदय सामंत उदाहरण आहे. आपलं प्रेरणास्त्रोत कोण आहे? आता